भारत माता की, भारत माता की, भारत माता की। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आई रमाईचा, आई जिजाऊचा। म्हणलं ना हात पकडा झाले। आज या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा हा कार्यक्रम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण रवी राणांची लाडकी बहीण या कार्यक्रमामध्ये सगळेजण आदरणीय उपस्थित आहेत। अमरावतीच्या SDO ज्या महिला आहे, IAS आहे, मीनू मॅडम त्या सुद्धा उपस्थित होत्या। नगरपंचायतचे CO काही या ठिकाणी उपस्थित आहे। तहसीलदार पेढे साहेब उपस्थित आहे। BDO साहेबांना निमंत्रण देऊन या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणि आज त्यांच्या अंगणवाडी सेविका आहे, मदतनीस आहे, आशा वर्कर आहे। या सगळ्यांचा पगार वाढवण्यासाठी सगळ्यात पहिला आवाज जर पार्लमेंटमध्ये कोणी उचलला असेल तो नवनीत राणांनी उचलला। म्हणून त्यांचे 10,000 रुपये झाले। 10,000 झाले ना, आता काय म्हणजे 26,000। त्यांचं एकच म्हणणं आहे, भाऊ आम्ही तुमच्या बहिणी आहे, यांचे 1500चे 3,000 झाले पाहिजे, आमचे 10,000चे 26,000 झाले पाहिजे। पण मी तुम्हाला शब्द देतो, सगळ्यात पहिले अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनामध्ये जर कोणी यांना सपोर्ट दिला असेल या अमरावती जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये तर खासदार नवनीत राणा असताना दिला आणि आमदार असताना मी तिथे भेट दिली आणि त्यांना पाठिंबा समर्थन दिला आणि अधिवेशनामध्ये आवाज दिला। नक्की त्यांचा 26,000 झाला पाहिजे। आणि आज आमच्या लाडक्या बहिणींना महायुतीचं सरकार ज्या पद्धतीने आपल्याला 1,500 रुपये महिना देत आहे, मला एक सवाल आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी एक चांगली योजना आणली की 1,500 रुपये प्रत्येक महिलेला दिले पाहिजे आणि राखीच्या आधी 2 महिन्याचे पैसे हे प्रत्येक आमच्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले। आज एक कोणी बोलत होता की रवी राणाने म्हटलं की बहिणींचे पैसे घेऊन येणार। कधी बहिणींचे पैसे भाऊ घेत नसते, नेहमी भाऊ बहिणींना पैसे देत असते, त्यांना मदत करत असते, कारण भाऊ हा नेहमी बहिणींच्या पाठीशी असते। ठोस करा भाऊ या राज्याचा मुख्यमंत्री यांनी ही योजना आणली, उपमुख्यमंत्र्यांनी योजना आणली। एक आज शेमडा बोलत होता विरोधी पक्षनेता की राज्याची तिजोरी खाली होतं, त्याचं नाव आहे वडेट्टीवार, विजय वडेट्टीवार। विरोधी पक्षनेता तो शेमडा तर आहे, पण त्याला हे कळत नाही, अरे करोडो रुपये ठेकेदारांच्या घशामध्ये तुम्ही घातले, 33 महिन्याचे सरकार असताना ठेकेदारांचे घरं भरले, एक आणि 50,000 तिजोरी खाली होऊ दे, आमच्या बहिणीच्या खात्यात पैसे टाका। या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।